नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे. त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे. आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 75वा. त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्री क्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे. आज नर्मदा परिक्रमा अनुभव कथनाचा हा 75वा भाग. आज पहाटे 3 वाजता उठलो, कारण रात्री ज्या ठिकाणी मुक्काम झाला ते ठिकाण म्हणजे राधाकृष्ण मंदिर, खेडा गाव. आणि उठून आता त्या मंदिराच्या समोरच हँडपंप आहे. पण उठल्याबरोबर माझ्या पतिदेवांनी रात्री ज्या ठिकाणी जेवायला गेलो होतो त्यांच्याकडेच, कारण गाव खूप मोठं होतं, टॉयलेटची वगैरे व्यवस्था तिथे गावात तर खूप लांब जावं लागलं असतं, म्हणून त्या ज्यांच्या घरी जेवणं केले त्यांनाच तिथे विचारून ठेवलं होतं की इथं टॉयलेट होतं त्यांच्याकडे, तर इथं आलं तर चालेल का. तर तिथे टॉयलेटला एक एक जण जाऊन आले आणि हँडपंपवरती स्नान केलं. पण जेव्हा आम्ही त्या मंदिराच्या बाहेर निघालो, आमचं लक्ष लगेच इकडं तिकडं आम्ही सगळे चौघेजण बघत होतो की आपल्यासोबत जो 2 दिवसापासून जो श्वान होता, जो कुत्रा होता, तो कुठं गेला असेल. कारण आम्ही त्याला दादा म्हणायचो. 2 दिवस आमच्यासोबत होता, पण खूप आनंद लुटला, कारण तो मागे पुढे आम्हाला एकदम खेटूनच चालायचा, सोबतच चालायचा आमच्या. आणि संध्याकाळी आमच्यासाठी एवढा तडफड उडफड करत होता की तो रात्री खूप वेळपर्यंत तो झोपत नव्हता. आम्ही झोपलो तरी पण तो त्या जे ग्रिल होतं त्याच्यामधून असं थोडं तोंड घालायला बघायचा आणि असं कुई करून तो ओरडायचा. पण काय करणार, आम्ही पारतंत्र्यात होतो, त्याला आत घेऊ शकत नव्हतो. आणि आता तो कुत्रा जातीचा असल्यामुळे त्यालासुद्धा त्या पुजारीने आत घेऊ दिलं नाही. तसं तर नर्मदा माईने सगळ्यांच्याच कल्याणाचं तिनं दायित्व स्वीकारलेलं आहे, त्यामुळे ती सगळ्यांचंच कल्याण करते. भगवंताने असा कुणाचा अव्हेर केलेला नाही आहे. कारण ज्यावेळी असं सांगतात की पांडव निजधामाला निघाले होते तेव्हा धर्मासोबत कुत्राही चालला होता. तर सगळे जात असता शेवटी धर्म राहिला आणि धर्माचाही अंगठा गळून पडला म्हणतात. पण जेव्हा धर्म चाललेला होता त्याच्यासोबत कुत्राही चाललेला होता, तर सांगितलं त्याला, धर्मा तुला कुत्र्याला सोबत घेता येणार नाही. पण धर्माने सांगितलं जर कुत्र्याला सोबत घेत असले तरच मी येतो. त्यावेळी तेव्हापासून कुत्रा हा परमार्थात असतो किंवा त्याला तिथे जाण्याचा अधिकार आहे. पण ह्या बाबांनी त्यांना आत येऊ दिलं नव्हतं, म्हणून तो बाहेर होता. उठल्याबरोबर आम्ही सगळे भिरभिर इकडं तिकडं बघू लागलो. पण आम्हाला त्याचं एक हुरहुरच लागायला लागली होती, कारण रात्रभरसुद्धा वाटत होती. आणि आता 2च दिवसामध्ये एवढं प्रेम सगळ्यांचं त्याच्यावर आणि त्याचं सगळ्यावर. आणि रात्री किती वेळ तो तिथं फिरत होता, इकडून तिकडून आमच्याकडे आत येण्याची पाहत होता कुठे असेल का, पण त्याला आत येता आलं नाही. आणि आता उठून पाहतो आहे तर तोही आम्हाला कुठेच दिसत नाही आहे. म्हणून आम्ही आमचं आवरून प्रातविधी आटोपून स्नान वगैरे करून आता आरती पूजा करण्यासाठी पुन्हा मंदिरात येऊन बसलो. पण सगळेजण पुन्हा एकमेकांना म्हणू लागलो की आपला दादा कुठं गेला काय माहिती, 2 दिवस आपल्यासोबत होता आणि नक्की तो परिक्रमा करत असेल. आम्हाला तेव्हा त्याचं काही ज्ञान नव्हतं, पण असं म्हणत होतो. आणि मग पुन्हा माझे पती ते म्हटले राहू द्या, काय मैयाची इच्छा असेल. आणि पुन्हा आम्ही आता आरती वगैरे घेतली. आरती अष्टक झाले. आता पूजा वगैरे आवरून ठेवली, सगळं सामानही आवरून घेतलं. पण आता थोडं उजाडू द्यावं लागणार आहे, कारण अंधारात आता निघता येणार नाही, कारण इथून पुढचा नवीन रस्ता होता. आणि या गावाच्या पुढे निघलं की 2-3 किलोमीटरवर लगेच एक नदी होती. मग ती नदी पाण्यातून पार करायची होती आणि थंडी खूप होती, म्हणून म्हटले थोडं उजाडलं की मग सगळंच कळेल. म्हणून थोडा वेळ तिथंच बसून राहिलो आणि उजाडायची वाट पाहत होतो. तसं तर
आता माझे पतिदेव म्हटले, तुम्ही सगळे इथं बसा, मी थोडं इकडं तिकडं असं जरा लांब जाऊन पाहून येतो. कुठं जर बसला असला आडोशाला थंडीमुळे तर मी बघून येतो. म्हणून आम्ही जिकडं जेवायला गेलो होतो तिकडे जाऊन बघून आलो. आणि ज्या रस्त्याने आलो होतो त्या रस्त्याने थोडं बऱ्याच अंतरावरती त्यांनी जाऊन असं बघितलं गावामध्ये इकडं तिकडं, पण कुठं तो दिसत नव्हता. पण तसं त्याचं खूप मोठं महत्त्व आहे. कारण नर्मदा पुराणामध्ये त्याचं मंडपेश्वर नावाचं तीर्थ आहे. तर ते तीर्थ या कुत्र्यामुळे झालेलं आहे. ते म्हणजे आमच्यासोबतच्या नाही, पण नर्मदा पुराणामध्ये त्या संबंधाने अशी एक कथा येते, खूप महत्त्वाची आहे. जे कोणी परिक्रमा करत असतील आणि ज्यांना कधी कुत्रा परिक्रमेमध्ये सोबत कुणाच्या चालला असेल तर ते अति भाग्यवान असतील, अति विशेष असतील. हे मला आत्ता आम्हाला माहिती नव्हतं, पण ह्याच्यानंतर जेव्हा नर्मदा पुराण वाचलं तेव्हा लक्षात आलं की जेव्हा आजापाल नावाचा एक राजा होऊन गेला, त्याच्यासाठी कथा आहे नर्मदा पुराणामध्ये. अगदी लक्ष देऊन ऐका, खूप महत्त्वाची कथा आहे. आजापाल नावाचा एक राजा होऊन गेला आणि तो राजा असा होता की अगदी अनितीने वागणारा, भयंकर पाप करणारा, लोकांना लुटणारा, म्हणजे प्रजेला लुटणारा, लोकांकडून शेतकऱ्यांकडून सुद्धा डबल कर वसूल करणार, व्यापाऱ्यांनाही लुटणार. आणखी जे लोक कामाला ठेवले आहेत, जे सैनिक म्हणून आहेत, त्या कुणाचाच पगार देणार नाही, सगळ्यांना फुकट कष्ट करून घेणार लोकांकडून. एवढं काही त्याने धन कमवलं होतं की भयंकर. मग एवढं सगळं कमवलेलं आहे, पण सगळं अनितीचं आहे, खूप पापाचं आहे. लोकांना फसवून त्रास देऊन, आणि लोकांना कधी फसवू नये. आपल्याला 1 रुपये कमी मिळाला तरी चालेल, पण फसवलेलं आणि लोकांना लुटवलेलं ते कधीच आपल्याला पचत नसतं. आपल्याला पचलं तरी आपली पुढची पिढी कधीच ते पचवू शकत नसते. हा नियतीचा नियम आहे. म्हणून आपली गरिबी असली ना तरी काहीच हरकत नाही. कोणी नाव ठेवणार असेल तुमचे फाटके कपडे आहे तर जो नाव ठेवील तोंडावर त्याला म्हणायचं तुम्ही घेऊन द्या मग. पण आपण चांगले कपडे घालायचे आणि लोकांना फसवून घालायचे तर ते अजिबात चांगलं नाही आहे. आपल्या पुढच्या पिढीसाठी तरी, ज्याला असं वाटत असेल आपले लेकरं खूप मोठे व्हावे, तर त्याने तरी कमीत कमी अनिती करू नये. मग ह्या अजापाल राजाने सुद्धा एवढी अनिती केली, भयंकर अनिती. आणि एक दिवस एक साधू महात्मा त्यांच्या राज्यामध्ये आले. येऊन राजाला भेटण्यासाठी की नेमकं काय आहे क्षेमकुशल विचारायचं म्हणून ते राजदरबारामध्ये गेले. आणि राजदरबारामध्ये घेऊन राजाला विचारलं, राजा काय आहे, कसं बरं चाललंय का? राजाने सांगितलं, हो एकदम मस्त, एकदम मजेत आहे. म्हणे प्रजा कशी आहे? त्याने प्रजेचं काय, प्रजा तर खूप सुखी आहे. पण प्रजेच्या म्हणजे आजूबाजूला बसलेल्या लोकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर त्यांचे चेहरे एकदम म्लान दिसत होते, की एकदम चेहरे पडलेले आहेत, सुकलेले आहेत. अरे त्या महात्म्याने सांगितलं, नाही राजा तू खोटं बोलतोय. अरे हे लोक अजिबात सुखी नाही आहेत. जर सुखी असते तर यांच्या चेहऱ्यावर कुठंतरी सुख दिसलं असतं, पण हे भयंकर दुःखी आहेत. तू बोलतोय ते खोटं बोलतोय. राजा म्हटला, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. कारण साधूंच्या बोलण्याने, साधूंच्या दर्शनाने कधीतरी आपल्यातही बदल होऊ शकतो. म्हणून राजात सुद्धा बदल झाला आणि राजाला असं वाटू लागलं की खरंच मी हे चुकीचं करतो आहे, पण आता काय करणार. म्हणून त्याने त्या महात्म्याचे पाय धरले. महात्म्याने सांगितलं, अरे माझे काही पाय धरू नको, ज्या लोकांना जेवढा त्रास दिला आहे ना आता परत त्यांना सुख दे. आणि महात्मा तिथून निघून गेले. पण राजा आता रात्रंदिवस पश्चाताप करत होता की काय करावं, मी काय केलं, हे खूप कमवलं मी, पण सगळं अनितीने कमवलं, लोकांना खूप फसवलं, खूप लुटवलं, आता मी याचं काय प्रायश्चित्त घेऊ. म्हणून असा विचार करता करता, प्रायश्चित्ताबद्दल पश्चाताप करता करता एक दिवस त्या राज्यामध्ये 2 महात्मे आले. ते म्हणजे एक बादरायण नावाचे ऋषी आणि एक शाकट नावाचे ऋषी. दोघेजण आले आणि दोघेजण आल्यावर आता राजाच्या मनात जो विचार येत होता, राजाला वाटलं आता लगेच आपण
आपल्याकडे जे धन संपत्ती आहे जी कमवलेली आहे ती या महात्म्यांना देऊन टाकावी, म्हणजे आपण पापातून मुक्त हो. मग राजाने ठरवलं आणि राजा लगेच जाऊन त्या महात्म्यांना भेटला आणि सांगितलं, महाराज माझ्याकडे खूप संपत्ती आहे आणि माझी इच्छा आहे की ही तुम्हाला देऊन टाकावी. महात्म्याने सांगितलं, काय तुझ्याकडची संपत्ती आणि आम्हाला अजिबात नको आहे. का? तर अरे तू खूप पापाने कमवलेलं आहे, ही पापाची संपत्ती तुझ्या इथून पुढच्या कितीतरी पिढ्यांना ती दुःख देणार आहे, म्हणून आम्ही घेऊन आम्हाला काही पापात पडायचं नाही, तुझं तू काहीही कर. महात्मे तिथून निघून गेले आणि आता राजा विचार करू लागला, या संपत्तीचं काय करू. म्हणून राजाने मोठा गाडा भरवला, पैशाने धनाने मोते माणिक हे सगळ्यांनी गाडा भरवला आणि आता त्या महात्म्यांच्या आश्रमात घेऊन गेला. काही करा पण एवढ्याचा स्वीकार करा, म्हणजे शहरात कमवायचं आणि तीर्थात दान करायचं, म्हणजे शहरात लुटायचं, चोरी करायची आणि तीर्थात नेऊन दान करायचं. असं काही सगळे नसतात, पण एखाद्याकडून असं होऊ शकतं, कारण दान केल्याने धन शुद्धी होते असं म्हणतात ना. म्हणून त्यांचा तो एक हे आहे की आपण जर हे दान केलं तर बाकीचं जे धन आहे, आणि धन हे दान करावंच लागतं. आपण 100 रुपये रोजचे कमवत असलो तर त्याच्यातले 10 रुपये आपले दानात गेले पाहिजे. पण आपल्याला असं वाटतं हे सगळं आपल्यालाच असावं. जेव्हा आपण सगळं साठवण्याचा प्रयत्न करतो तर, आणि कुणासाठी दान करत नाही, आईसाठी नाही, बहिणीसाठी नाही, भाचीसाठी नाही, कोणत्या पाहुण्यारावळ्यासाठी नाही, किंवा कुठल्या तीर्था साधुसंतासाठी नाही, तर आपण फक्त मुलासाठी कमवत असलो तर एक दिवस भयंकर परिस्थिती येते की भयंकर मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं आणि असा दुःखात मृत्यू घ्यावा लागतो. म्हणजेच दान हे केलं पाहिजे, पण दान करत असता आपण जे कमवतो आहे ती कमवलेली संपत्तीसुद्धा ती पवित्र असली पाहिजे, ती आपल्या स्वतःच्या चांगल्या कष्टातली असली पाहिजे. तर महात्म्याने सांगितलं आम्हाला नको आहे, तुला सांगितलं ना आम्हाला दान नको आहे, तुझं खूप पाप आहे त्यामध्ये. आता त्या 2 ऋषींनी, म्हणजे बादरायण ऋषी आणि शाकट ऋषी ह्यांनी नाही म्हटल्यावर तिथे शेजारी जे ब्राह्मण मंडळी उभे होते त्यांना तर असं वाटू लागलं, अरे एवढे जर धन मिळालं तर काय सुखात मजा करू, काय कुठं पूजनपाठ करायची गरज नाही. मग कारण हे नर्मदा पुराणामध्ये वर्णन आहे, मी काही तुम्हाला खोटं काही सांगणार नाही आणि माझ्या मनाचं तर अजिबात सांगणार नाही, जे सत्य वस्तुस्थिती आणि एक नर्मदा पुराण. म्हणून सगळे ब्राह्मण मंडळी जेवढे तिथं होते त्या सगळ्यांना असं वाटू लागले हे आपल्याला जर मिळालं तर. म्हणून त्या ब्राह्मण मंडळीने सांगितलं आम्ही स्वीकार करतो त्याचा. मग आता कोणी गाडी बैल आणले, कोणी मोटरसायकली आणल्या, कोणी आणखी काही मोठे मोठे गाडे आणले, काहीने असे ढिगं बांधून ठेवले की आपल्याला हे आपल्या वाट्याचं आहे. राजा नुसता संपत्ती लुटत होता, त्याला सगळं देऊन टाकायचं होतं, म्हणून राजा नुसता लुटत होता आणि हे सगळे घेत होते. एवढे घेतलं यांनी, घरी आणलं आणि घरी आणून आता त्याचा उपभोग घेऊ लागले. मग इतके श्रीमंत झालेले आहे, आता यांना कुणाचं सत्यनारायण करायची गरज राहिली नाही, कुणाची मंदिरात पोथी वाजायची गरज नाही, कुणाचं लग्न लावायची गरज नाही, कुणाचा दावा करायची गरज नाही. घरात राहून इतकं मजेत चालू आहे. पण जो पापाचा पैसा आहे, जी अनितीची कमाई आहे, ती कुणाला सुख देत नसते. मग आता राजा तर त्याच्यातून सुटला, पण हे पूर्ण गुंतले. राजाने जे दिलंय ते आपण घेतलंय, त्याचा स्वीकार केलाय, पण हे सगळे ब्राह्मण भ्रष्ट झाले म्हणजे इतका पैसा फुकट मिळाला आणि फुकट मिळालेल्या वस्तूची किंमत नसते. म्हणून तर आपण जास्तीत जास्त फुकट घेण्याचा प्रयत्न करू नये. कुणाची काही वस्तू सापडली ना तरीसुद्धा आपण तिचा अर्धा भाग, चतकुर भाग तरी आपण दान केला पाहिजे, तेव्हा तिचा स्वीकार केला पाहिजे. जी वस्तू आपल्याला सापडली, मग सोनं असेल, जर आपल्याला 1 ग्रॅम सोनं सापडलं तर आपण ते 1 ग्रॅम कुणाला विचारायचं कुणाचं आहे का, कुणाचंच नसेल, कुणी मालक नसेल तर आपण त्याच्यातला चतकुर भाग हा दानामध्ये खर्च करायचा, तेव्हा 3 हिस्से आपण वापरू शकतो. म्हणून तर फुकट मिळालेल्या वस्तूची माणसाला कधी किंमत कळत नसते. म्हणून
कधी बुडिताचं खायचं नसतं. बुडिताचं घेतलं, मी मुद्दामून सांगते आहे, मला याच्यावर लोक प्रश्न विचारणार आहेत की ह्याचं उत्तर. पण बुडिताचं आपण जर घेतलं, त्याला पर्याय सांगते. जर ती 10 रुपये असतील तर 10 रुपयामधले 2.5 रुपये आपण तीर्थात दान करायचे, तेव्हा आपल्याला बाकीची संपत्ती आपल्याला सुख देऊ शकते, नाहीतर नाही. कारण हे नर्मदा पुराणामध्ये सगळं वर्णन आहे. आपण चांगलं जर व्यवस्थित बघितलं तर या आपल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर त्याच्यामध्ये मिळतात. म्हणून जे दान जे कमवलेलं आहे, कष्टाचं आहे, त्याची किंमत कळते. पण आता हे फुकटचं आहे ना, म्हणून ब्राह्मण भ्रष्ट झाले. जे होऊ नये ते होऊ लागलं. आणि ब्राह्मणांची मुलं इतके बिघडले, सगळे दारू पिऊ लागले, गल्लीबोळात नाचू लागले, शिव्या देऊ लागले. आणि आता आपला परमार्थ जो त्यांचा नित्य नियम असतो ते सगळं काही त्यांनी सोडून दिलं आणि एवढे भ्रष्ट झाले. आता ब्राह्मण म्हातारे वयस्कर असूनसुद्धा त्यांनी प्यायला सुरुवात केली. इतकी वाईट वागू लागले आणि आता त्यांचा मृत्यू झाला. पण मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर काही वर्षाने त्या गावामध्ये ते बादरायण आणि शाकट ऋषी सहज फिरत फिरत पुन्हा आले. जेव्हा ते ऋषी दोघं आले तेव्हा त्या गावामध्ये इतके कुत्रे जवळजवळ 50-100 कुत्रे त्या ऋषीमुनींच्या बाजूने असे भुंकत होते. अरे, ते म्हटले एवढे कुत्रे कोणत्याच गावात नाही आणि ह्या गावात एवढी गर्दी कशी झाली कुत्र्यांची आणि इतके कुत्रे का भुंकत आहेत. म्हणून सगळे ते दोनही ऋषी त्या सगळ्या कुत्र्यांना विचारू लागले. कारण आता कुत्र्यांना बोलायला कसं लावायचं हे त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. म्हणून त्यांनी विचारलं, अरे का भुंकताय, काय झालंय तुम्हाला. तेव्हा त्या कुत्र्यांना वाचा फुटली आणि त्या कुत्र्यांनी सांगितलं, महाराज आम्ही खूप वाईट केलं. अरे त्या आजापाल राजाने धन लुटलं आणि तिचं कमवलेलं आणि आम्ही ते घेतलं. आम्ही घेऊन आम्ही भ्रष्ट झालो, आम्ही दारू प्यालो, आम्ही वाईट कर्म केले, आम्ही कोणतं चांगलं केलं नाही. आमचा धर्म आम्ही सोडला धनामुळे आणि वाईट धनामुळे. आमच्या मुलांनी तेच केलं. आमचे तरुण मुलं नाचू लागले, दारू पिऊ लागले, वाईट वागू लागले आणि आता आमच्या मरणानंतर आम्हाला कुत्र्याचा जन्म मिळाला. आम्ही आता काय केलं पाहिजे, आम्हाला ह्याच्यातून सुटायची इच्छा आहे. असं का झालं असेल, त्यांना वाचा का फुटली असेल, तर त्यांनी अगोदर पुण्य केलेलं होतं. त्यांच्या पुण्यामुळे त्यांना कुत्र्याचा जन्म भेटून सुद्धा पुन्हा वाचा फुटली आणि साधूंची भेट झाली. म्हणून त्या बादरायण ऋषींनी सांगितलं, तुम्ही तीर्थयात्रा करा. ते कुत्रे म्हटले, आम्हाला कोण तीर्थयात्रा करू देईल. म्हणतात ना, कुत्रं एका दिवसात काशीला जातं पण बाकीचे कुत्रे त्याला जाऊ देत नाही. म्हणजे कुत्रं त्यांनी सांगितलं, आम्ही जाऊ शकतो पण आम्हाला गावागावामध्ये किती त्रास होईल. त्यांनी सांगितलं, तुम्हाला काही त्रास होणार नाही, तुम्ही जा, कुणाच्या तरी आधाराने जा. ते म्हणे, कुणाच्या आधाराने जावं तीर्थयात्रा करायला. आता नेमकं कुठं कुठं गेलं पाहिजे. त्यांनी सांगितलं, तुम्ही आत्ता लगेच निघायचं आणि नर्मदा मैयेमध्ये स्नान करायचं. कुत्र्यांना सांगितलं, तुम्ही नर्मदा मैयेमध्ये स्नान करायचं आणि स्नान झाल्यावर तुम्ही इथून निघायचं तर शेत किचूक असं नावाचं एक तीर्थ आहे, तिथे दर्शन करायचं. दर्शन करून त्या मंदिराला प्रदक्षिणा करायची. पुढे जाऊन एक ताटकेश्वर नावाचं तीर्थ आहे, त्याचं दर्शन करायचं आणि त्या मंदिराला प्रदक्षिणा करायची. तिथून निघायचं. पुढे गंडकेश्वर नावाचं तीर्थ आहे, त्यालाही दर्शन घेऊन प्रदक्षिणा करायची. नंतर शुक्लेश्वर नावाचं तीर्थ आहे, तिथे दर्शन आणि प्रदक्षिणा करायची. पुढे वालुकेश्वर नावाचं तीर्थ आहे, त्याचंही दर्शन आणि प्रदक्षिणा करायची. आणि शेवटी 6व्या क्रमांकाला तुम्ही महेश्वराला तिथे जाऊन त्याचं दर्शन प्रदक्षिणा मंदिराची करून तुम्ही नर्मदा मैयेचं परत स्नान करायचं. कुत्र्यांना हे सांगितलं. एवढे 50-100 कुत्रे निघाले आणि सगळे जाऊन या 6 तीर्थाचं स्नान दर्शन प्रदक्षिणा करून महेश्वराचं दर्शन करून आणि तिथे स्नान करून आता नर्मदा मैयेचं स्नान करून परत ते त्या बादरायण ऋषींकडे आले. बादरायण ऋषींनी सांगितलं, अरे वा, तुमची यात्रा सफल झाली. आणि लगेच नर्मदा मैयेचं स्नान झाल्यामुळे आणि या तीर्थाची यात्रा झाल्यामुळे त्यांचा तो देह संपला. म्हणजेच त्यांना आता दिव्य देह प्राप्त झाला.
आणि ते भगवंताच्या धामात निघून गेले. मग जेव्हा अशी यात्रा कुत्र्यांनी केली तेव्हापासून बादरायण ऋषींनी सांगितलं की तुम्ही आत्ता जी यात्रा केलेली आहे ती यात्रा परिक्रमावासीच्या आधाराने केली. कारण ज्यांची यात्रा अर्धवट राहिली ते कुत्र्याचा जन्म घेऊन ती राहिलेली यात्रा पूर्ण करत असतात. तर तुम्ही तुमची यात्रा केलेली आहे, इथून पुढे या नर्मदा मैयेची प्रदक्षिणा करत असता. जो कोणी परिक्रमावासी त्याची परिक्रमा अर्धवट राहिली तर तेवढी परिक्रमा पूर्ण करण्यासाठी तो कुत्र्याचा जन्म घेईल आणि कुत्रा होऊन दुसऱ्या परिक्रमावासीच्या आधाराने तो प्रदक्षिणा करेल. मग ज्याची अर्धवट राहिली तो सामान्य नसेल, तो असामान्य आणि सिद्ध महात्मा असेल. म्हणून कुत्र्याला कमी समजायचं नाही परिक्रमेमध्ये तरी. कारण परिक्रमेमध्ये जर कुत्रा सोबत असला, कारण हे खूप उशिरा कळलं, अगोदर जर माहिती असतं तर कुत्र्याला आम्ही जाऊच दिलं नसतं. पण त्याची परिक्रमा तेवढीच राहिलेली असेल, त्याची आवली घाटपासून फक्त या खेडापर्यंत हंडियापर्यंतच शिल्लक राहिलेली असेल, बाकी सगळी परिक्रमा त्याची झालेली असेल. असंच काहीतरी असेल म्हणून त्याने तेवढीच प्रदक्षिणा केली आणि तो कुत्रा आमच्यापासून गेला. कारण आम्ही जेव्हा 2015-16 दोघं पतीपत्नी परिक्रमेला गेलो होतो तेव्हा आम्ही बघितलं, आम्ही जेव्हा समुद्र पार झालो तेव्हा पलीकडे नवेठा म्हणून गाव आहे. तर तिथे त्या आश्रमामध्ये एक नाव वाचलं. तिथे वही आपल्याला देतात, त्यांच्याकडे एक असती ना, तर त्याच्यामध्ये आपलं नाव नंबर लिहून ठेवायचा असतो. तर त्याच्यामध्ये आमचं नाव लिहित असता पुढे एक आणखी आम्ही नाव वाचलं होतं. तर असे परिक्रमावासी होते, तेही जोडीनं होते. ते म्हणजे मला वाटतं धुळे जिल्ह्यामधले होते. तर ते महाराजच होते, भागवताचार्य सोपान महाराज आर्वीकर आणि त्यांची पत्नी सायलीताई आर्वीकर, त्यांचे 2 शिष्यसुद्धा त्यांच्यासोबत होते. असं नाव आम्ही तिथं वाचलं. आम्ही म्हटलं दोघं पतीपत्नी आहेत, जोडीनं आहेत. मग आम्हालासुद्धा असं वाटलं की कधीतरी भेट झाली तर बरं होईल. मग तिथून पुढे जेव्हा निघालो, आता पुढे आम्ही नेमावर त्या भागामध्ये गेलो तर आम्हाला आता लोक सांगायला लागले की ते 2-4 दिवस झाले तेव्हा इथून असे तुमच्यासारखी एक जोडी गेली, त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य होते असं सांगत होते. आणि पुढं गेल्यावर लोक सांगायचे 2 दिवस झाले, 1 दिवस झाला ते पुढं आहेत. असं म्हणता 8 दिवसाचा आमचा आणि त्यांचा अंतर होता. तर नंतर आमची आणि त्यांची अमरकंटकवरून पुढे निघाल्यावर चाबीमध्ये आमची त्यांची भेट झाली. आणि भेट झाल्यावर मग आम्हालाही खूप आनंद झाला की आम्ही त्यांच्या मागे होतो, आम्हाला त्यांच्याबद्दल माहिती होतं. आणि तेव्हा आम्ही बघितलं तर त्यांच्यासोबत एक कुत्रा होता, मुद्दामून सांगते आहे. तर त्यांच्यासोबत असा तांबड्या रंगाचा, आणि तो कुत्रा त्यांच्यासोबत जवळजवळ नेमावर पासून होता. नेमावर पासून निघाला तर तो थेट चाबीपर्यंत तर होता. आणि तिथून पुढे आता आम्ही 1-2 दिवस सोबतच चाललो होतो. मग नंतर आम्ही किनाऱ्याकडे गेलो आणि ते रोडने गेले. पुन्हा पाऊस खूप आला, मग पुन्हा आम्ही रोडला सोबत चाललो होतो. जवळजवळ ओंकारेश्वरपर्यंत मागे पुढे असं आमची भेट होतच राहायची. पण कुत्रा त्यांच्यासोबतच होता. नंतर जेव्हा आम्ही आवली घाटला आलो होतो तेव्हा हरदामध्ये आल्यावर जे साईबाबा म्हणून होते त्यांना एक बेल्ट वगैरे घेऊन दिला होता कुत्र्याला बांधायला. आणि ओंकारेश्वरपर्यंत तर पाहिला होता मी तो कुत्रा. तर तो कुत्रा ओंकारेश्वरला आल्यावर सुद्धा तिथे बांधलेला होता त्यांनी. म्हणजे तो कुत्रा नेमावर पासून त्यांच्यासोबत चालत होता. त्यांनी त्याचं नाव बादल ठेवलं होतं. मग कारण तोही परिक्रमावासी आहे. कारण तिथले महात्माजी सुद्धा सांगायचे की याला सोबत राहू द्या, याचा अवेअर करू नका. हा कुत्रा म्हणजे परिक्रमावासी आहे, हा पूर्वीचा परिक्रमावासी असतो. मग यांना हा कुत्र्याचा जन्म घेऊन परिक्रमा करत असतो. तर ही गोष्ट आपल्याला टाळता येणार नाही. म्हणून त्या कुत्र्याने जी प्रदक्षिणा केलेली होती त्या तीर्थांना मंडपेश्वर नावाचं तीर्थ म्हणतात. की मंडपाच्या आकाराची फिरून अशी केलेली ती प्रदक्षिणा होती, ती यात्रा होती. म्हणून कधी कोणी परिक्रमेला गेलात आणि कुत्रा जर तुमच्यासोबत चालला तर त्याला कधी
त्याचा रागराग करायचा नाही, त्याला हाकलून द्यायचं नाही किंवा त्याचा अव्हेर करायचा नाही. त्याला खाऊ पिऊ घालायचं आणि खुशाल सोबत चालू द्यायचं. कारण तो खूप सिद्ध महात्मा असतो. त्याची परिक्रमा अर्धवट राहिलेली असते आणि तो आपल्या आधाराने पूर्ण करतो. म्हणजे मैया आपल्याला किती विशेष समजते की आपल्यावर त्याची जबाबदारी टाकते, आपल्यासोबत त्याला पाठवते. म्हणून त्याचा अव्हेर करायचा नसतो. तर असा हा मंडपेश्वर तीर्थ महिमा म्हणजेच कुत्र्याची परिक्रमा. तर आम्ही सुद्धा आता सकाळी खूप वेळ त्या कुत्र्याची वाट पाहत होतो. आम्ही बाहेर खूप वेळ बसून राहिलो. असं वाटायचं तो येईल, कारण आम्हालाही त्याची खूप आशा लागली होती आता. पण तो आलाच नाही. खूप वेळ निघून गेला. आता तर 7 वाजलेले होते. सगळं उजाडलं होतं. मग माझे पतिदेव म्हटले, आता आपण निघलं पाहिजे, नको जास्त वेळ घालवायला. म्हणून आम्ही तिथून पुढे आता निघालो. तर त्या खेडागावातून गाव पार करून पुढे निघाल्यावर पुढे एक अजनाल गाव लागलं. आता छोटंसंच गाव होतं. तिथे काही मध्य प्रदेशचे परिक्रमावासी होते. ते तिथे उठून आता ते चहा वगैरे पित होते. आता आम्ही 4 जण चाललो होतो एकामागे एक. त्यांनी लगेच आम्हाला हाक मारले, आओ चाय पिओ. आता त्यांच्यासाठी चहा बनत होता, त्यांनी आम्हालाही बोलवलं. मग आम्ही तिथे चहा घेतला आणि चहा घेऊन आता पुढे निघालो. तर पुढे त्या अजनाल गावाच्या पुढे एक नदी होती. त्या नदीचं नावही अजनालच होतं. मग ती नदी आता पाण्यातून पार केली. म्हणजे आता सॉक्स बुटं काढावे लागले. मग ती नदी पाण्यात उतरून पार केली. छोटीशीच होती. आणि नदी पार करून गेल्यावर आता पुढे 7-8 किलोमीटर चालून गेल्यावर पुढे एक दोहडी घाट म्हणून एक गाव लागलं. तर तिथे गेल्यावर एक माताजी अशी उभीच होती. मोठा चौकाचा वाडा होता आणि ती माताजी म्हटली, नर्मदे हर बाबाजी, छाछ पिओगे. आता तर 9, 9:30 वाजलेले असावे. तर माझे पतिदेवांनी सांगितलं, ठीक आहे, कारण आज एकादशी आहे आणि एकादशीचा आपल्याला जर ताक मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे. मग ती म्हटली, छाछ घेणार असेल तर इकडं अलीकडे या. मग आम्ही त्या चौकामध्ये तिथे जाऊन बसलो आणि ती माताजी म्हटली, बाबाजी मला परिक्रमावासींची सेवा करायला खूप आवडते, कारण आता इकडून नवीनच परिक्रमावासी जात आहेत. पण ती म्हटली, मला अगोदर काही कळत नव्हतं, पण गेले 3-4 महिने होत आले माझे पतिदेवसुद्धा परिक्रमेला गेलेले आहेत. ती म्हटली, दसरा झाल्याबरोबर गेलेले आहेत. तर आता उद्या परवा ते घरी येणार आहेत. हंडियाला त्यांची परिक्रमा पूर्ण होणार आहे. म्हणून ते जेव्हापासून गेले ना, मला तेव्हापासून खूप परिक्रमावासींची सेवा करावीशी वाटते. आणि तेही मला फोन करून सांगतात की तू जर परिक्रमावासीची तिकडं सेवा केली तर मला इकडं पोटभर जेवायला मिळतं. तू जर त्यांना तिकडं काही खाऊ घातलं तर मला इकडं पोटभर भेटतं. का भेटतं याचं सूत्र मी इथं सांगणार नाही आहे, पण आहे ते सूत्र. तर तू तिकडे त्यांना पोटभर चहा, काही जेवण, नाश्ता दिला तर मलाही भेटतं. म्हणून तू परिक्रमावासींची सेवा करत जा. म्हणून बाबाजी, कारण वयस्कर होती ती आजी, 2-3 मुलं, सुना वगैरे, मोठा वाडा होता. म्हणून तिने सांगितलं, तुम्ही जर सकाळी सकाळी छाछ घेतलं, ताक घेतलं तर माझ्या पतिदेवाला तिकडे ताक मिळेल. आम्ही सांगितलं ठीक आहे. मग तिने मोठे मोठे ग्लास भरून आम्हाला ताक दिलं चौघांनाही. आता आम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकून ते ताक पिलो, कारण त्याने उष्णता कमी होते. चालून चालून खूप उष्णता वाढते ना, म्हणून उष्णता कमी होते. म्हणून आम्ही ताक पिलो आणि आता पुन्हा तिथून निघालो. आता पुढे निघाल्यावर पुढे कजबेडी म्हणून गाव लागलं. छोटं छोटं गाव होते, कारण आता हे सगळं नवीन वस्ती आहे. कारण जे धरणातून उठलेले लोक आहेत, धरणग्रस्त आपण ज्याला म्हणतो, तर ते गावं आहेत आणि सगळे उदास गावं आहेत. आता त्या कजबेडीच्या पुढे निघाल्यावर पुढे एक असं सगळं नुसतं रानमाळच होता. आता गावही लवकर नव्हतं आणि असं भयंकर दिसायचं की आता करमतही नव्हतं. आणि लोकांनी अशी नवीन जमीन तयार केलेली होती, म्हणजे लेव्हल केलेली होती. आणि जो रस्ता सरळ होता तो रस्ता असा बांधाने वाकडा तिकडा बांधाने रस्ता काढून दिला होता. मग आता आम्हाला खूप चक्कर झाला, कारण मध्ये तर सगळं चिखल केलेला होता पाणी देऊन. मग आता बांधाने जावं लागायचं. तर असं चालता चालता वायाळ दादा आणि शेळके बाबा
काहीतरी लघुशंकेसाठी ते थोडे पाठीमागे थांबले आणि आम्ही दोघं पती पत्नी पुढं चालत होतो. आता त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये अर्धा किलोमीटरपेक्षाही जास्त अंतर पडला, पण लांब दिसत नव्हतं कारण फक्त वळणं जागेवरच होते. मग पण अंतर आमचा खूप पडलेला होता. मग आम्ही पुढं चालत होतो तर तेवढ्यात पाठीमागून एक टांग्यावाला आला. म्हणजे घोडे होते आणि त्या घोड्याचा छोटासा टांगा होता आणि तो मनुष्य टांगा घेऊन आला आणि पाठीमागून येत होता. तेव्हा त्याने आम्हाला बघितलं आणि तो माझ्या पतिदेवांना म्हटलं, बाबाजी आप ये क्या कर रहे, कहाँ जा रहे हो? माझ्या पतिदेवाने सांगितलं नर्मदा परिक्रमा, कारण तो थोडा नवीन रस्ता होता म्हणून. मग ते म्हणे नर्मदा परिक्रमा आणि इकडं कुठं, म्हणजे कसं जाता? मग त्यांनी सांगितलं असं सर्व प्रवास कसा असतो तो. तेव्हा ते म्हटले ठीक आहे, मग तुमच्या जेवणाचं कसं असतं? माझ्या पतिदेवाने सांगितलं जेवणाचं काही नाही, मैया करते बरोबर, जिथं मिळेल तिथं मिळेल. ते म्हणे आज कसं आहे, केलं का जेवण? माझे पतिदेव म्हटले नाही, कारण आता तर काय 11 वाजलेले असावे. मग अजून तर नाही आणि आज काही गरजही नाही, आज एकादशी आहे. तो म्हटला काय एकादशी? तो म्हटलं ग्यारस आहे. मग ठीक आहे, बरं झालं. तो ना तालुक्याच्या गावाला, म्हणजे पुढे खिरकिया वगैरे तिकडे तो मोसंबे विकायला चालला होता. त्याच्याकडे मोसंबे होत्या, अशा गोणीमध्ये एवढे होते, पाटीभर असतील फक्त. पण त्या मोसंबेमधल्या त्याने 4 मोसंबे काढल्या आणि आमच्याकडे म्हटलं थांबा. त्याने टांगा थांबवला आणि आमच्याकडे त्या 4 मोसंबे दिल्या. आज उपवास आहे म्हणतात ना, मग ह्या खा. पण माझ्या पतिदेवाने सांगितलं ठीक आहे. अरे मोसंबे तरी इतकेच होत्या, जास्त मोठाल्यासुद्धा नव्हत्या. एवढ्या अशा जशा जळगटून गेलेल्या, एकदम जशा वाळायला सुकायला लागलेल्या. पण तरीसुद्धा गरिबी परिस्थिती असेल, त्याला त्याचेही पैसे करायचे होते. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्याची दान करायची भावना होती. म्हणजे खूप असल्यावर दान करायची भावना ती वेगळी, आणि आता थोडं आहे त्याच्यातूनच त्याला ते विकायचं आहे आणि त्याच्यासाठी त्याच्यामधूनच आपल्या घरच्यांसाठी काहीतरी आणायचं आहे आणि तरीसुद्धा तेच दान करायचं आहे. किती विशेष भावना आहे. म्हणून त्याने 4 मोसंबे दिल्या. पण आता आम्ही थांबल्यामुळे, आमचा एवढा वेळ गेल्यामुळे ते मागचे 2 जण आमच्यापर्यंत आले. त्यावेळी त्या बाबाने विचारलं, हे दोघे पण तुमच्यासोबत आहेत का? माझ्या पतिदेवाने सांगितलं हो. ते म्हटले मग त्यांना पण धरा. त्यांनासुद्धा 4 मोसंबे दिल्या. आता किती राहिले असतील बिचाऱ्याकडे, आणि एवढा टांगा घेऊन तिथं जायचं आहे, मग त्या विकायच्या. आम्हाला तर त्याची खूप दया येत होती, पण कारण त्याची भावना बघून. पण मैयाने त्याला दिलंच असेल, काय द्यायचं ते. मैया तर त्याला तसं सोडणार नाही. म्हणून त्याने ते मोसंबी दिल्या आणि तो पुढे निघून गेला. आता आम्ही आणखी थोडं पुढं गेल्यावर 4-5 किलोमीटर चालून गेल्यावर एक गाव आलं, ते म्हणजे पाचातलाई म्हणून. तर त्या पाचातलाई गावामध्ये गेल्यावर माझ्या पतिदेवांनी सांगितलं, मी या गावात मुक्काम केला होता. आता पुन्हा पहिल्या रस्त्याला आलो, म्हणजे मध्ये जो रस्ता बदलला होता, आता पहिल्या गावा लागू लागले. तर हा पाचातलाईमध्ये आल्यावर त्यांनी सांगितलं, मी इथं या गावात मुक्काम केला होता. पण कुठं केला होता? काहीतरी सायकल पंक्चरची दुकान होती. तर आपण बघत चालू, दिसलं तर दिसलं, आपण त्यांना बोलून जाऊ. म्हणून आम्ही पाहत चाललो. तर ते घर आलं आणि तो मनुष्य तिथे सायकलचं पंक्चरच काढत होता. त्याने लगेच माझ्या पतिदेवांना ओळखलं. तो म्हटलं, बाबाजी रुको, आप तो 2 साल पहले भी आए थे, मैंने आपको पहचान लिया. अरे माझे पतिदेव म्हटले, खरंच या बाबांनी मला ओळखलं. मग आता तर त्यांचं घर असं उजव्या हाताला होतं, असा मोठा चौक होता. तर तिथे आम्ही मध्ये गेलो. त्यांनी सांगितलं, आता जेवण केल्याशिवाय जायचं नाही. माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही, आम्हाला ना एकादशी आहे, त्यामुळे आज काही जेवण करायचं नाही. ते म्हटले, मग एकादशी आहे ना, तर फराळ होईल, तोपर्यंत थांबायचं. तुम्ही मागच्या वेळी इथं मुक्काम केला होता, इथं राहिलात, मग आता आम्ही तसं जाऊ देणार नाही. तर माझ्या पतिदेवांनी सांगितलं, सगळ्यांना विचारलं, म्हटले आता इकडं तर पुढं काही भेटणार नाही, थांबलं तर थांबून घ्या. मग सांगितलं ठीक आहे. मग आम्ही तिथं थांबलो आणि थांबल्यावर आता त्यांनी साबुदाणा भिजू घातला, कारण त्यांची एकादशी काय असली तर असली. शक्यतो जास्त एकादशी कोणी धरतही नाही, आणि धरली तरी ती पहिलीच धरतात. म्हणून साबुदाणा भिजू घातला. तोपर्यंत
आम्ही आता खूप थकल्यासारखं वाटत होतं. बरंच अंतर चालून आलेलं होतं. म्हणून आता आम्ही थोडा तिथे आराम केला. पडलो तशा झोपा लागून गेल्या. तोपर्यंत त्या माताजीने खिचडी बनवलीसुद्धा आणि मग खिचडी बनवल्यावर आम्हाला उठवलं. आता तोपर्यंत 1-1:30 वाजला होता. असं झोपेतून उठलो, आम्हाला काही सुचतसुद्धा नव्हतं, कारण खूप थकलेलं होतं. उठल्यावर त्यांनी सांगितलं ताटं तयार आहेत, फराळ करून घ्या. फराळ केला आणि मग फराळ झाल्यावर आता आता तिथंच बसलेलं होतं. तेव्हा ती माताजी जी वाढत होती, ती माताजी म्हटली, बाबाजी, खरंच परिक्रमेला गेल्यावर माणसाला खरंच खूप त्याग होतो का? खूप वैराग्य होतो का? माझे पतिदेव म्हटले, असं का विचारता? तिने सांगितलं, बाबाजी, माझे पतिदेवसुद्धा मागच्या वर्षी परिक्रमेला गेले होते आणि जेव्हा ते पायी परिक्रमेमध्ये होते, म्हणजे तेच बाबाजी, ते पायी परिक्रमेमध्ये असताना त्यांची परिक्रमा निम्म्याच्याही पेक्षा जास्त झालेली होती. आता थोडी परिक्रमा राहिलेली होती आणि एक दिवस असा भयंकर प्रसंग आला. त्या माताजीने सांगितलं, मला 3 मुलं होते. त्यामधला जो मोठा मुलगा होता की आता ज्याचं लग्न करायचं होतं, तो मुलगा शेतामध्ये गेला पाणी भरायला आणि तिथे रात्रीच्या वेळी गेलेला होता. पाणी भरत असता त्या भेगामध्ये पाणी गेलं आणि त्याच्यामधून एक सर्प बाहेर आला आणि त्या सर्पाने माझ्या मुलाला दंश केला आणि माझा मुलगा तिथंच मृत्यू पावला. माझ्या मुलाचा मृत्यू झाला. आम्हाला घरी माहितीसुद्धा नाही. आम्ही रात्री खूप उशिरापर्यंत वाट पाहत होतो की अजून का येत नाही आहे, अजून का येत नाही आहे. एवढी रात्र झाली. मग आता त्याला बघायला जायलाही कुणी नव्हतं, कारण माझी दुसरे 2 मुलं हे खूप लहानाले आहेत. मग आणि माझे पतिदेव नर्मदा पायी परिक्रमेमध्ये आहेत. त्यावेळी मला एवढा प्रश्न पडत होता, रात्री आता मी कुठे शोधायला जाऊ? तो म्हटला होता येईल लवकर, मग अजून कसा येत नाही आहे? म्हणून मला काळजी वाटू लागली. तर मी माझ्या पुतण्या वगैरे शेजाऱ्यांना म्हटले. तेव्हा ते बघायला गेले तर माझा मुलगा या जगातून मला सोडून निघून गेलेला होता. भयंकर दुःख झालं. जेव्हा त्याला बघितलं तर एकदम काळा ठिसूळ पडलेला होता. त्याचा अंत्यविधी करायचा तर मी सांगितलं, माझ्या पतिदेवाला फोन करा. जेव्हा त्यांना फोन केला तर त्यांनी सांगितलं, नाही, जरी गेला असला तरी तुम्ही अंत्यविधी करून घ्या, मी येऊ शकत नाही, माझी परिक्रमा थोडी राहिली. खरंच बाबा, एवढा वैताग होतो का माणसाला? एवढं वैराग्य होतं का? एवढा त्याग येतो का? माझ्या पतिदेवांनी सांगितलं, नाही, तसं नसतं. ज्याच्या पत्रिकेमध्ये, ज्याच्या नशिबामध्ये जे लिहिलेलं आहे ती असतंच. मग माणसाचा मृत्यू हा जन्मासोबत लिहिलेला असतो, म्हणून त्याचाही मृत्यू लिहिलेला होता. पण त्यांच्याकडे ज्ञान तेवढं आणि नर्मदा मैयेची कृपा त्यांच्यावर तेवढी, म्हणून त्यांना ती साधना सोडून यावंसं वाटलं नाही. आणि येऊन तरी ते काय करणार होते? मुलाला फक्त शेवटचं पाहणार होते, दुसरं काय केलं असतं? पण पाहून तरी काय झालं असतं? नर्मदा मैया तर होतीच ना सगळं करायला. जर तिला वाचवायचंच असतं तिनं अगोदरच वाचवलं असतं. पण ह्या परीक्षा असतात जीवनामध्ये आणि खूप मोठ्या मोठ्या परीक्षांना सामोरं जावं लागतं, तेव्हा देव भेटतो. देव म्हणजे असा बाजारातला भाजीपाला नाही आहे उगाचच कुणाला भेटायला. कुणी म्हणेल काही केलं की 2 रुपये दिले की देव भेटतो, 10 रुपये दिले की देव भेटतो. अरे पैशाने आणि कशाने थोडं देव भेटत असतो. देव भेटायला तेवढ्या सामोरं जावं लागतं, तेवढ्या संकटांना तोंड द्यावं लागतं, सगळ्यातून असं भात्यातून असं होरपळून जळून पुळून निघावं लागतं, तेव्हा देव भेटू शकतो. एवढी कठीण की एवढं कठोर काळीज केलं असेल की स्वतःचा पोटचा मुलगा मेलाय तरीसुद्धा बाप अंत्यविधीला येऊ शकला नाही. नर्मदा पायी परिक्रमा पूर्ण केली तेव्हाच ते बाबा घरी आले. तेव्हा ती माताजी आमच्याजवळ मुद्दामून रडत होती. तिला तिच्या पतीचा राग आलेला होता की हे का परिक्रमा सोडून आले नाही, माझा मुलगा मेला तरी आले नाही, मला दुःख विचारलं नाही. अरे पुरुष माणसाला काही दुःख होत नाही का? पुरुषाचं काळीज काही दगड आहे का? पण भगवंताने त्यांच्याकडे खूप संयम दिलाय. स्त्री तर रडून मोकळी होती, पण पुरुष कुणाला सांगणार आहे? त्यांच्या मनाला कधीच वाटलं नसेल माझा नवरदेव लेक गेला. पण माझ्या पतिदेवाने त्यांना एवढं समजून सांगितलं त्या माताजीला की तिच्या मनातला तिच्या पतीबद्दल जो राग होता
तो राग एकदमच निघून गेला आणि तिने सांगितलं मी सुद्धा परिक्रमा करणार आहे. कारण नर्मदा मैयेच्या या परिक्रमेमुळे माणसाला संकटाला सामोरं जायची हिंमत येत असते. मला अगोदर काहीच कळत नव्हतं. परिक्रमा केल्यानंतर आणि परिक्रमेत असतानाचा असे अनुभव यायला लागले, भयंकर अनुभव, की तुम्हाला राघवच्या परिक्रमेच्या रेकॉर्डिंगमध्ये सांगून जाईल. अशा संकटांना तोंड दिल्याशिवाय आता संकटांची भीती वाटत नाही आहे. कारण आता स्वतःच संकट होऊन बसलेलो आहोत. म्हणजेच आता आपल्यापेक्षा किंवा एवढे संकट भोगले याच्यापेक्षा मोठे संकट जगात राहिली नसतील असं वाटतं. म्हणजेच माझ्या पतिदेवाने जेव्हा त्या माताजीला सांगितलं, ती माताजीसुद्धा आता परिक्रमेला जायला तयार झाली. तिने सांगितलं आता माझ्या मनात काही राग राहिला नाही. एवढे दिवस मी त्यांचा राग धरून बसले. मग आता फराळ वगैरे झालेलं होतं. माताजीसुद्धा एकदम प्रसन्न झालेली होती आणि मुलाचं दुःख एकदम विसरून गेली ती. आई कधी विसरत नसते, पण थोड्या वेळासाठी तिला समाधान तरी मिळालं. आणि मग आम्ही सांगितलं आता आम्हाला पुढं निघावं लागणार आहे. कारण आता दुपारचा 1-1:30-2 वाजत आलेले होते. पुढेही काही प्रवास झाला पाहिजे म्हणून तिथून पुढे निघालो. नर्मदेहर म्हणून त्या ठिकाणावरून निघालो. तर ते ज्यांच्याकडे फराळ केलं त्या बाबाजीचं नाव मोहनलालजी मालवा असं होतं. तर तिथून पुढे निघाल्यावर आता पुढे छोटे छोटे गाव लागत होते. एक बाबर म्हणून गाव लागलं. तिथे एक आश्रमही होता आणि त्या बाबर गावामध्ये लोकांनी सांगितलं इथं आश्रम आहे, जायचं तर जा. पण आम्ही म्हटलो नाही, आम्हाला काही अपेक्षा नाही, कारण आता फराळ केलेलं होतं. आश्रमात जायची काही गरज वाटली नाही. म्हणून तसंच पुढे निघून गेलो. तर पुढे एक निमखेडा म्हणून गाव लागलं. निमखेडा गावामध्ये गेल्यावर आता पुढे जायचं. लोक म्हणू लागले, बाबा अहो तुम्ही पुढं कुठं चाललात? माझी पतिदेव म्हटले म्हणजे? त्यांनी सांगितलं बाबाजी आगे मत जाना. त्यांनी सांगितलं जर पुढं गेलात ना, पुढं खूप हिंस्र पशूंची भीती आहे, कारण जंगल आहे आणि खूप भयंकर आहे. एक नदी पार करावी लागते, नावाडीसुद्धा तिथं नसेल, तुम्ही जाऊ नका आत्ता. आणि गेलात तर तुमच्या हिमतीवर जा. पण आत्ता आमच्या गावातले लोक तरी इथून पुढे म्हणजे 3च्या नंतर या रस्त्याने पुढं काही जात नाही. अरे माझे पतिदेव म्हटले आता काय करायचं? पण ते मागच्या वेळी गेलेले होते, त्यामुळे त्यांनी सांगितलं मला माहिती आहे, काही हरकत नाही, जाऊ आपण, नर्मदा मैया आहे सांभाळायला. त्या बाबाने एवढं अडवून सुद्धा नर्मदेहर म्हणून आम्ही त्या रस्त्याने पुढे निघून गेलो. तर पुढे एक त्या निमखेड्याच्या पुढे एक नदी लागली. ती म्हणजे आता तसं जंगल लागलं मध्ये अगोदर आणि खूप खडकाळाही भाग होता, झाडंही होते आणि असं मोठ्या मोठ्या जाळ्या होत्या की हिंस्र पशूंची भीती तिथं होती. मग पुढे ती नदी लागली. 2-3 किलोमीटर गेल्यावर तर ती नदी म्हणजे माचक नावाची नदी होती. आता ती नदी पार करायची आहे, पण त्या नदीला पाणी भरलेलं आहे आणि ते पाणी पार करण्यासाठी नावेतून ती नदी पार करावी लागणार आहे. आता नाव होती पण नावाडी नव्हता. मग विचारलं इकडं तिकडं गुराखी पोरांना, त्यांनी सांगितलं नावाडीना तो जेवायला गेलेला आहे, आता कधी येणार. मग इकडं तिकडं बघू लागलो. आता खूप नाराज झालो, काय करायचं. वरती टेकडीवर बसलो. तिथं तेवढ्यात नावाडी आला. 5-5 रुपये घेऊन त्याने आम्हाला पलीकडे नेऊन सोडलं. अगदी 2 मिनिटामध्येच पलीकडे गेलो. आणि पलीकडे गेल्यावर आता पुढे 1-2 किलोमीटर चालून गेल्यावर एक देवपूर म्हणून गाव लागलं. त्या देवपूरमध्ये आता काही तशी गावं खूप उदास दिसायची, कारण ते सगळं धरणातले उठलेले गावं आहेत. ते एवढं उदास वाटायचं की आज करमतही नव्हतं जास्त. आणि तेवढ्यात पुढे त्या देवपूरच्या पुढे गेल्यावर एक नगाव म्हणून गाव लागलं. आता त्या गावामध्ये गेल्यावर गावही एवढं भकास होतं आणि तिथे सगळे लोक कोणी पत्त्या खेळतंय, कोणी काय पिऊन, असे सगळं वेगवेगळं दिसू लागलं. तर गावातून जाता जाता एका बेवड्याने आम्हाला बघितलंच आणि बघितल्यावर तो म्हटलं बाबाजी बाबाजी रुको 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 असा म्हणत आला आणि माझ्या पतिदेवांच्या पुढे उभा राहिला. बाबाजी चाय पिओ. माझे पतिदेव म्हटले नाही नाही चहा नको, आत्ताच घेतलाय. ते म्हण नाही नाही मैं तो जाने नहीं दूंगा, चाय तो पीने ही पडेगी. आता चहा करायला कोणी आहे का नाही घरी, याचं कोणी ऐकल का नाही. पण त्याने सांगितलं नाही घरी चला. आता घरही त्याचं समोरच होतं तिथं. लगेच आता म्हटलं चला ठीक आहे. हे म्हटले जायचं का?
आता काय करावं? ह्याला जर टाळून जावं तर बनबन करीत बसल किंवा आणखी शिव्या वगैरे देईल. आणि हे म्हटले जाऊ द्या, जाऊच आपण. तिथं समोरच होतं घर. गेलो तिथे. पण तिथं गेल्यावर आता त्याची पत्नी घरी नव्हती. बिचारी गेली असेल कामाला कुठे. पण त्याची मुलगी घरी होती. असेल 11-12 वर्षाची असेल. पण तिकडची पद्धती खूप कठीण आहे. ती म्हणजे ती मुलगी लहान होती, 4-5 वर्षाची, तेव्हाच तिचं लग्न झालेलं आहे. आणि आता 12 वर्षाची झाली ना, मग तिला तिचे सासरचे घेऊन जाणार होते नंतर. आणखी एक छोटी मुलगी होती, तिचंसुद्धा लग्न झालेलं होतं. एवढी अवघड परिस्थिती आहे. मग आता ते दारुडेच होता, पिलेलाच होता. तो लगेच पोरीला म्हटलं, ए चहा बनव, बाबाला चहा बनव. आता याला काय माहिती घरात साखर आहे की नाही, दूध आहे की नाही. मग चांगली दुधाची बनव असं पंचायती करू लागला. आता काय करायचं? आता मी त्या मुलीला खुणवलं. म्हटलं ताई नको बनवू चहा. पण हा काही ऐकत नव्हता. काय तू चहा बनवत नाही? बघू तुझ्याकडे. आता ती म्हटली ताई बनवू द्या, नाहीतर माताजी नाही बनवला ना तर हे मला मारतील तुम्ही गेल्यावर. मग म्हटलं ठीक आहे बनव. आता तिने चूल पेटवली. आता त्याच्या घरात कशाचं बिचाऱ्याचं गॅस. चूल पेटवली, चहा बनवला, पण चहाला दूध नाही आहे घरात. मग आता याच्याकडे कुठे 10 रुपये होते चहाची पिशव्या, दुधाची पिशव्या म्हणायला. मग काळीच का बनवली, अशीच का बनवली, देऊन टाक मागे. आता सगळी पुन्हा चहा मागे द्यायला लावली. आणि पुन्हा तिने शेजाऱ्यांकडून जाऊन दूध आणलं, मग ती चहा बनवली. पण मला का कुणास ठाऊक मला चहा घ्यावीशी वाटली नाही. मला वाटलं नको आता चहा, कारण फराळही केलेलं होतं, जास्त प्रवास झालेला नव्हता. असं नको नको वाटलं, म्हणून मी चहा घेतला नाही. तर त्या मुलीने सांगितलं, यांनी तिघांनी चहा घेतला आणि मी चहा घेतला नाही. तेव्हा ती मुलगी आम्ही निघालो तेव्हा ती रडायला लागली. ती म्हटली माताजी तुम्ही का चहा घेतला नाही? मला खूप वाईट वाटलं. आता माझ्याही लक्षात आलं नाही हिला वाईट वाटेल म्हणून. मला घेऊ नाही वाटला, मी नाही घेतला. पण माझ्या एवढं लक्षात यायला पाहिजे होतं की ही नर्मदा माईची इच्छा असते, आपण कुणाचं डावलायचं नसतं. पण तिला असं वाटत होतं की माझा बाप दारुडे आहे, माझं घर चांगलं नाही आहे, माझ्या घरची परिस्थिती चांगली नाही, म्हणून हिला आवडलं नसेल म्हणून या चहा घेतला नाही असं तिला वाटत होतं. पण ती म्हटली ताई माताजी माझे वडील ना खूप वाईट आहेत, काय करू यांना, हे कधी सुधारतील, कसं होईल आमचं. आणि यांच्यामुळे बघा ना आज तुम्ही चहा घेतला नाही. आता मला तर खूप वाईट वाटायला लागलं. पण आता चहा नव्हता. परत तिला म्हणायला दे म्हणून. मग तिला म्हटलं मी पाणी घेते परत, पण वाईट वाटू देऊ नको. आणि मला माझ्या मनाला खूप पश्चाताप झाला तेव्हा की घेतला असता तर बरं झालं असतं. पण आता काय करणार. तिला सांगितलं ठीक आहे, परत आलो कधी तर घेऊ. नर्मदा माईची इच्छा समज. काही वाईट वाटून घ्यायचं नाही आणि कशाचंच वाईट वाटू द्यायचं नाही. हे आपल्या कर्माचे भोग असतात. वडील जरी तसे असले तरी होईल एक दिवस सगळं व्यवस्थित. असं म्हणून आम्ही त्या ठिकाणावरून नर्मदेहर म्हणून निघालो. आता पुढे गेल्यावर पुढे पानपाट म्हणून छोटंसं गाव लागलं आणि त्याच्या पुढे 4 किलोमीटरवरती एक चौकडी लागली. आता तिथून पुढे निघाल्यावर 2-3 किलोमीटर अंतरावर एक खिरकिया म्हणून गाव लागलं. आता ते खिरकिया गाव म्हणजे मोठं जंक्शन आहे तिथे रेल्वेचं. तर गावही खूप मोठं आहे. म्हणून त्या खिरकियामध्ये गेल्यावर आता तिथे तसं आमच्यासाठी ते नवीन होतं. पण माझे पतिदेव मागच्या परिक्रमेमध्ये काही आळंदीचे महाराज मंडळी होते. तर पहिले ते नथुसिंग बाबांच्या दौऱ्यामध्ये जायचे भुसावळ, तिकडे जळगाव भुसावळ. तर त्या भुसावळला एक सर होते, ते म्हणजे सुचिक सर म्हणून. तर त्यांचं गाव ते खिरकिया गाव, म्हणून त्यांना तिथला नंबर दिलेला होता. म्हणून मागचे परिक्रमेत ते तिथं मुक्कामी राहिले होते. मग यावेळीसुद्धा माझ्या पतिदेवांनी सांगितलं आपण त्यांना फोन करून बघू. तर सर तर इकडे भुसावळला होते, पण त्यांचे आईवडील तिथं होते. त्यांचा एक भाऊ तिथे औरंगाबादला सर्व्हिसला आहे, म्हणून त्यांची एक वहिनीसुद्धा तिथं होती. मग फोन केला आणि कळलं की तुम्ही घरी जाऊ शकता, तिथे व्यवस्था होईल. आणि मग आम्ही त्या सुचिक सरांच्या घरी गेलो. त्यांच्या वडिलांचं नाव आहे रामेश्वर सुचिक म्हणून. आणि तिथे गेल्यावर आता अजून काही जास्त वेळ झालेला नव्हता, म्हणजे 5 वाजलेले असावे. आता आम्ही तिथं गेल्यावर त्यांना इतका आनंद झाला. ते आजी आणि बाबाजी
वयस्कर आहेत. ती आजी तशी महाराष्ट्रातलीच आहे, म्हणजे तिचं माहेर पुण्याचं आहे. तिला तर एवढा आनंद झाला, ती म्हटली, अरे माझ्या माहेरची मुलगी आली, आता तर मी हिला खूप खाऊ घालणार, खूप 2-4 दिवस ठेवून घेणार. आम्ही सांगितलं, नाही आज एकादशी आहे ना? ती म्हणे हो. मग त्यावेळी त्यांनी फराळ वगैरे बनवलं. त्यांच्या सुनबाईने सांगितलं, तुमचे कपडे वगैरे धुवायचे असेल तर द्या. मग वॉशिंग मशीन होतं, आमचे सगळ्यांचे कपडे लुंगी वगैरे यांचे सगळ्यांचे दिले. तर त्यांनी ते सगळे कपडे त्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून काढले. आम्ही आणि फराळाचं वगैरे सगळं बनवलं. आता आम्ही मस्त तिथे त्यांनी सांगितलं, चला ह्या मंदिरात, चला त्या मंदिरात. आम्ही तिथे फिरलो वगैरे, तिथं बसलो, असाच वेळ घालवला. आणि नंतर मग रात्री आरती वगैरे केली. आणि आरती झाल्यावर मग फराळ वगैरे झाला. फराळ झाल्यावर आता तिथे समोर त्यांचं समोरच्या रूममध्ये आम्ही तिथंच विश्राम करण्यासाठी आसन लावलं. पण आसन लावलं, आता झोपायचं आहे, तर वायाळ दादाला उलट्या होऊ लागल्या. मग कारण आज तसा उन्हाचा प्रवास झालेला होता आणि आता उन्हाची तकलीफ होतच असते, म्हणून त्यांना उलट्या झाल्या. आणि मलाही थोडा त्रास होऊ लागला, कारण पायही दुखत होता आणि आता आणखीन जास्त त्रास होऊ लागला. पण कसं तरी आम्ही गोळी वगैरे घेऊन आता आम्ही ठरवलं, आता विश्राम करायचा. म्हणून त्या आजी बाबा सगळे आता झोपलेले आहेत. आम्हीसुद्धा तिथे समोरच्या त्या रूममध्ये सर्वांनी आसन लावून आपापल्या आसनावरती बसून या खिरकिया गावामध्ये रामेश्वर सूचिक यांच्या घरी आम्ही आजचा विश्राम याच ठिकाणी केला. म्हणून इथेच थांबते. नर्मदे हर.